जर वॉशरूम खराब असेल ना, तर त्या घरामध्ये एक ना एकाला ॲडिक्शन असतं. आता हा ॲडिक्शन स्क्रीन स्क्रोल करण्याचा पण असू शकतो. ओके. म्हणजे वाईट गोष्टी लगेच येस. अट्रॅक्ट हां. होतात. असं नाहीये की तुम्हाला फक्त दुसऱ्याच गोष्टींची सवय लागू शकते, असं नाही आहे. बरोबर. स्क्रीन स्क्रोल करणं सारखं 2-2, 3-3 तास बऱ्याचदा मी बघते, माझे क्लायंट हो पण म्हणतात, "हो मॅडम, आम्ही विचार करतो 11लाच झोपूया, फक्त 10 मिनिटं मोबाईल बघते आणि 2 कधी वाजतात रात्रीचे कळत नाही." ही सगळी राहूची किमया आहे. ओके. तर आणि राहू कुठे दाखवतो आहे, तर तुमचा वॉशरूम. तर तुमचं वॉशरूम हे क्लीन असायला पाहिजे. छोटंसं असू दे, कसंही असू दे. हा बरोबर. ऑलवेज धुतलेला, नीट क्लीन असायला पाहिजे, ड्राय असायला पाहिजे आणि WC हा रोज क्लीन झाला पाहिजे. बरोबर. 8-8, 10-10, 15-15 दिवसांनी क्लीन करणं इट्स टोटली रॉंग. ओके. आता वॉशरूम बद्दल बोलणं झालंच आहे, तर कुठे बिलकुल नको. ओके. तर ईशान्येला बिलकुल नको, त्याला रेमेडीज नाही आहे. ओके. त्याच्यानंतर साऊथ वेस्टला, नैऋत्य दिशेचा वॉशरूम इट्स नॉट गुड. ओके. पण नैऋत्येच्या बाजूलाच दक्षिण नैऋत्य आहे एक्झॅक्ट. म्हणून मी म्हणते की तुम्हाला फ्लोअर प्लॅन पाहिजे परफेक्ट. तर दक्षिण नैऋत्येला असलेला वॉशरूम हा उत्तम. बरोबर. तसाच पश्चिम वायव्येला तुमचा वॉशरूम असायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर तिसरी डायरेक्शन आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, म्हणजे पूर्व आग्नेय. इथे वॉशरूम असायला पाहिजे. बाकी कुठेही असला तर आपल्याला रेमेडीज करावे लागतात, पण ईशान्येचे जो वॉशरूम आहे त्याला रेमेडी नाही आहे. ओके. तर तिथे नकोच, त्याला तोडफोड शिवाय दुसरी कोणतीही पर्यायच रेमेडी नाही. नाही आहे. बरोबर. बाकी मग काय करावं आम्ही आता, जर आहेच कोणाचा. तर जर उत्तर दिशेला असेल तर तुम्ही ग्रीन कलरचा टेप त्याच्या चारी बाजूला, आपला जो WC आहे, फॉर एक्झाम्पल हा WC इथे आहे, तर याच्या तिन्ही बाजूला असा ग्रीन कलरचा टेप तुम्ही मारून लावून टाकायचा. टाकू शकतो. Amazonवर हल्ली मिळतं, बरोबर. वास्तू टेप म्हटला तर त्याच्यावर ग्रीन मिळेल. ईस्टला पण असेल तर तुम्ही ग्रीन लावा. ओके. पण नैऋत्येला आलेला आहे तर तुम्ही येलो लावा. पश्चिम दिशेला आलेला आहे तरी तुम्ही येलो टेप लावू शकतो आपण. तर याच्याने तुमची रेमेडी पण होईल. आणि कारण मी 300, 350, 400 स्क्वेअर फीट घरामध्ये असते, एकच माझा टॉयलेट आहे, तो पश्चिमेलाच आलाय, तर मी काय करणार आहे? तर तुम्ही त्याच्यावर येलो टेप लावून घ्या. खाली फ्लोअरला लावायचा असतो, अशी लावायची असते खाली फ्लोअरला तिन्ही बाजूंनी, आणि मग तुमची ती रेमेडी होईल, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. येस. आता आपण बघतो की खूप जण शहरांमध्ये सुद्धा राहतात. मुंबई पुण्यासारखी शहरं असतात, त्याच्यामध्ये उंच उंच टॉवर असतात. हो. तर मग नवीन घर निवडताना म्हणजे फ्लोअर, तो नंबर किंवा घराचा नंबर हे किती महत्वाचं खूप महत्वाचा असता नंबर. तुमचा जो मुलांक आणि भाग्यांक असेल त्यानुसार तुम्ही घेतला घर तर तुम्हाला तो पॉझिटिव्ह इफेक्ट्स देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा मुलांक आणि भाग्यांक मधून कोणताही जर 1 असेल तर तुम्ही 1 नंबरचं घ्या. आता 1 नंबरचं म्हणजे काय, तर त्या फ्लॅट नंबरची टोटल ही 1 आली पाहिजे. म्हणजे आपला मुलांक आणि भाग्यांक जो कोणता आहे त्यानुसार तुम्ही घेतला. आता ज्यांचा 8 आलेला असेल ना, तर त्यांना मी असं म्हणते एकतर 3 नंबरचं घ्या किंवा 5 नंबरचं घ्या. ओके. तर तुम्हाला त्याच्यानुसार म्हणजे आपल्याला फायदा मिळतो. आणि आता हा तर झाला न्यूमरॉलॉजी पार्ट की कोणता आणि कसा घ्यावा. पण घेताना काय काय बघायला पाहिजे, तर एंट्रन्स बघा सगळ्यात आधी, तर ज्याबद्दल आधीच आपण म्हटलं. पण नैऋत्येची एंट्रन्स घेऊ नका. ओके. आणि मी इथे असं म्हणेल की ईशान्येची एंट्रन्स पण घेऊ नका. ओके. आता हा जरा व्ह्युअर्स म्हणतील हे काय नवीन म्हणतायत मॅडम, सगळे म्हणतात ईशान्य घ्या ईशान्य घ्या. मी इथे असं म्हणेल ईशान्येची एंट्रन्स नको. कारण जर ती E1 मध्ये आली, ईशान्य हा N8 आणि E1 या 2 झोन पासून बनलेला आहे. बरोबर. E1 मध्ये आलं तर तुम्हाला त्याच्यापासून नक्कीच नुकसान हा होतो की तुम्हाला कर्जांनी पैसा मिळतो. ओके. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट हा आहे की जर ईशान्येचीच एंट्री घेतली तर तुम्ही देवघर कुठे ठेवणार? बरोबर, देवाची जागा आहे आणि तिथूनच आपण ये-जा करणार मुख्य दरवाजातून. वास्तुपुरुषाचं डोकं हा ईशान्येला आहे. बरोबर. एकीकडे आपण म्हणतो की ईशान्य ही रिकामी असावी, बरोबर, भार नसावा, आणि मग तुम्ही एंट्री तिथून करणार आहात तर शक्यतो ईशान्येची एंट्री घेऊ नका. एंट्री ही नॉर्थची असू दे, ईस्टची असू दे, वेस्टची असू दे, साऊथची पण गुड. ओके. ॲस्ट्रो वास्तूप्रमाणे मी बऱ्याच क्लायंटला साऊथची एंट्री घ्यायला सांगितलेली आहे. आणि आज
त्यांचे 4 घरं आहेत, कोणाचे छान मोठे बिझनेस झालेले आहेत, कोणी मोठ्या पोस्टवर गेलेलं आहे. तर हे चुकीचं आहे की साऊथची एंट्रन्स नको. बरोबर. साऊथची एंट्रन्स पण चांगली देते तुम्हाला, फक्त नैऋत्यची एंट्रन्स घेऊ नका. बरोबर. बाकी तर एंट्रन्स आहेत भरपूर, 32 एंट्रन्सेस आहेत. ओके, म्हणजे असं नाही की जास्त 4च कोणाला दिशा माहिती नाही. नाहीये ते. 32 एंट्रन्सेस आहेत. त्याच्यामधले N3 N4, S3 S4, E3 E4, W3 W4 ह्या एंट्रन्सेस पॉझिटिव्ह आहेत. बरोबर. तर मी जेव्हा क्लासेस घेते वास्तूचे, तर त्यावेळेस लोकांना कळतं, अच्छा मॅडम इतकं आहे, हे पण आहे. तर म्हणजे असं नाही की नॉर्थ म्हणजे ही नॉर्थ झाली नाही. बरोबर. परफेक्ट 0 डिग्री नॉर्थमध्ये तुमची असायला पाहिजे. ईस्ट म्हणजे परफेक्ट 90 डिग्री ईस्टमध्ये एंट्रन्स असायला पाहिजे. हे घर घेताना झालं एंट्रन्सचं. बरोबर. ब्रह्मतत्वामध्ये टॉयलेट आणि किचन नको. ओके. या 2 गोष्टी आधी बघायला पाहिजे. बरोबर. जेव्हा कोणतं तुम्ही नवीन घर घेतो, कारण तेव्हा आपल्या हातामध्ये असते ती गोष्ट. येस ती गोष्ट. आणि शक्य झाल्यास नॉर्थ ओपन पाहिजे. ओके. शक्य झाल्यास नॉर्थ साइडला सगळ्या खिडक्या असल्या पाहिजेत, हवा खेळती राहिली पाहिजे. साऊथ पेक्षा नॉर्थच्या ओपन, नॉर्थ ऑर ईस्ट ओपन इज व्हेरी गुड. ओके. शक्य झालं. फर्स्ट थिंग एंट्रन्स बघायची. सेकंड, ब्रह्मतत्व हा रिकामा असावा. ब्रह्मतत्व म्हणजे पूर्ण घराचा मिडल पार्ट. तर मिडल मध्ये तुमचा टॉयलेट किंवा किचन येता कामा नये. हा बिलकुल नको, याला रेमेडी नाही आहे. तर हे नको आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू शकता. बरोबर. आता नवीन घर घेण्यात जेव्हा आपण जातो, तेव्हा ती जागा सकारात्मक ऊर्जेची आहे की नकारात्मक ऊर्जेची आहे, ते आपण समजू शकतो का? येस, समजू शकतो. फील होतं का? येस, ते फील होतं. सगळ्यात आधी तर इंट्युशन तुमचा स्ट्रॉंग असायला पाहिजे. बरोबर. जरी नाही आहे, जसं आमचा असतो, तर ठीक आहे, आपण कॉमन पब्लिक आहे, मला कसं कळणार आहे. बरोबर. एंट्री केल्या जर तुम्हाला थोडं डोकं दुखतंय, तुमचं एकदम बॉडी पेन स्टार्ट होतीये तुम्हाला, आणि श्वास घ्यायला कसं तरी होतंय, नवीन न्यू घरामध्ये पण अस्वस्थ वाटतं, जर तिथली एनर्जी पॉझिटिव्ह नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या आहेत की, आणि तुम्हाला असं जाणवतं की नको इथे थांबायला, चला आता. तर त्यावेळेस समजायचं की तो किती पॉझिटिव्ह असू दे, किती वास्तूप्रमाणे असू दे, पण तिथली एनर्जी पॉझिटिव्ह नाही आहे. काही ना काही तिथं घडलेलं असणार आहे आणि त्यामुळे ती आपल्याला पॉझिटिव्ह वाटत नाही. बरोबर. आता आपण बघतो की बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम असतं. हो. तर काम असतं ते आपण घरूनच करतो. तर मग ती काम करण्याची जागा कोणती असली पाहिजे आणि तिथे काय आपण केलं पाहिजे? आता हा बघा, हा आहे स्पेसिफिक. आणि मी आधीच म्हटलंय की स्पेसिफिक असेल तर ऍस्ट्रॉलॉजी बघावी. ओके, म्हणजे त्या व्यक्तिगत. येस, व्यक्तिगत. पण त्यातल्या त्यात अजून तरीही एक जेनरिक म्हटला तर, जर तुमचं काम प्रोफेशनली फायनान्स रिलेटेड आहे, म्हणजे कमोडिटी मार्केट आहे, शेअर मार्केट आहे, तर तुम्ही पश्चिममध्ये बघा. बरोबर. तुम्ही तिथे बसायला पाहिजे. देन डाटा रिलेटेड आहे, CA वगैरेचं काम आहे, तुम्हाला सारखं काहीतरी चर्निंग करायचं आहे, तर ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट मध्ये तुम्ही बसा. म्हणजे फायनान्शियल रिलेटेड. फायनान्शियल रिलेटेड नाही म्हणणार मी इथे. तुमच्या सोशल मीडियामध्ये पण डाटाबेस असतो की ज्याच्यामध्ये भरपूर काही डाटा काढायचा, अनालिसिस पार्ट असतो तो तिथे. तुम्ही पॉलिटिशियन आहात, तुमचं समाजसेवा रिलेटेड काम आहे, तर तुम्ही पूर्व दिशेला बसा, म्हणजे ईस्टला बसायला पाहिजे. आणि उत्तर दिशेला ज्यांचा बिझनेस आहे, मोठा वगैरे व्यवसाय वगैरे आहे, तर त्यांनी उत्तर दिशेला बसायला पाहिजे. तर हा एक जनरिक झाला. पण स्पेशली एकदम स्पेसिफिक पाहिजे असेल तर तुमच्या 7th हाऊसमध्ये, म्हणजे कुंडलीमध्ये 7th हाऊस, 7व्या घरामध्ये जी राशी बसलेली आहे, त्या राशीचं डायरेक्शन असतं. बरोबर. त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही बसा. म्हणजे आधी आपण आपली कुंडली बघितली पाहिजे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या उपाययोजना करायला पाहिजे. येस, ऍटलिस्ट बेसिक करून घ्या आणि तुम्हाला काय फायदा होतो तो बघा. आणि जर नसेल होत तर मग कुंडली वाईज मग तुम्ही जा. बरोबर. आता आपण पालकांचं तर बघितलं, आता मुलांकडे येऊया की मुलांचा स्टडी रूम कसा असला पाहिजे की जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल. सगळ्यात आधी तर स्टडी रूम हा वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला असायला पाहिजे. वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे काय, तर पश्चिम नैऋत्य. बरोबर. पश्चिम नैऋत्यचा त्यांचा स्टडी टेबल असायला पाहिजे. स्टडी टेबल हा एकदम लाल भडक वगैरे नको. हा वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट आहे तर तुम्ही थोडा बेज कलरचा किंवा व्हाईट कलरचा तुम्ही घेऊ शकता.
त्याची चेअर पण त्या कलरमध्ये घेतली तर अजून उत्तम. स्टडी टेबलवर एक सरस्वतीचा फोटो नक्कीच असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही तर छोटंसं घर आहे माझं, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट माझं बाथरूम मध्ये येत आहे, मग मी कुठून स्टडी टेबल त्याच्यासाठी बनवू? तर तुम्ही वेस्ट ऑफ साऊथ वेस्टची जी वॉल आहे त्या वॉलवर स्टडी टेबलचा किंवा स्टडी रूमचा पिक्चर लावा. ओके. गुगल करा स्टडी रूम किंवा स्टडी टेबल, वॉट एव्हर जे तुम्हाला वॉलपेपर पण येतात. वॉलपेपर पण येतात, पण तुम्हाला तेवढा पण खर्च नाही करायचा आहे. तुम्हाला 10-50 रुपयेच खर्च करायचा आहे. गुगल करा, 50 रुपयापर्यंत तुम्हाला छान त्याची इमेज मिळेल आणि ती तिथे चिटकवून द्या. आणि मग पूर्व दिशेमध्ये जागा असेल, हॉल पूर्वेला असेल तर मुलाला पूर्व दिशेमध्ये बसवून तुम्ही अभ्यास करायला लावा. पण बघितल्या गेल्या वास्तूप्रमाणे तर वेस्ट ऑफ साऊथ वेस्टला तुमची मुलांची स्टडी असायला पाहिजे. आता अनेकदा लोकांना घरात सतत आजार पण फेस करायला लागतात. मग ते वयोवृद्ध माणसांचं असेल किंवा यंग असू दे, कोणाचं सुद्धा असेल. तर त्याच्यासाठी आपण काय बघायला पाहिजे आणि काय उपाययोजना करायला पाहिजे? सगळ्यात आधी तर घराचा ब्रह्मतत्व बघा. ब्रह्मतत्व हा वास्तुदोष मुक्त असायला पाहिजे. ब्रह्मतत्व म्हणजे काय आहे की तुमच्या शरीराची जशी नाभी आहे तशा तुमच्या घराचा जो मध्यबिंदू आहे हा ब्रह्मतत्व आहे. तिथून एनर्जी फ्लो होत असते. तर तो क्लीन असायला पाहिजे. तिथे अडगळीची सामान अडगळ नको, अननेसेसरी ज्या गोष्टी लागत नाही त्या तिथे नको, ती क्लीन असायला पाहिजे सगळ्यात आधी. त्याच्यानंतर आजार कोणते आहेत त्याच्यावर पण डिपेंड करतं, पण शक्यतो तुमच्या घराच्या मेडिसिन्स ज्या आहेत या नॉर्थ ईस्टला म्हणजे उत्तर ईशान्येला तुम्ही ठेवा तर तुम्हाला त्याचा छान फायदा मिळेल. घराच्या लेडीजला ब्लोटिंगचा प्रॉब्लेम आहे, लेडीजला किंवा बाकी सगळ्यांना पण जर ब्लोटिंगचा प्रॉब्लेम आहे, गॅसचा प्रॉब्लेम आहे, पोटाचे विकार आहे तर त्यांनी साऊथ ईस्ट म्हणजेच अग्नी दिशा बघायला पाहिजे. जर अग्नी दिशा हा कट आहे किंवा तिथे पाणी ठेवलेलं आहे किंवा एक्सटेंडेड आहे म्हणजे वाढलेली आहे, तिथे बाल्कनी आलेली आहे आणि अजून आपण तिथे प्लांट्स ठेवलेत मग ती अजून एन्हान्स झाली तरी तुम्हाला मग त्रास होणार आहे. तर याच्यामुळे म्हणजे ह्या गोष्टींमुळे तुम्हाला या वास्तुदोषांमुळे घरामध्ये आजारपण हा दिसतो. बरोबर. मला एक आठवतं की माझी लहानपणी आजी आहे ना, ती तांदळाच्या डब्यामध्ये पैसे ठेवायची. म्हणजे मुख्य खर्चाचे पैसे वेगळे असायचे पण अडीअडचणीला लागतील किंवा एक लपवायची जागा असायची पैसे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? येस, हे बघा तांदूळ म्हणजे काय झालेलं आहे तर मून आहे. ओके. त्याच्यामध्ये पण त्या मोस्ट प्रॉब्ली येलो एन्व्हलपमध्ये किंवा येलो कापडमध्ये ठेवत असतील तर तो झालेला आहे गुरु. तर जेव्हा गुरु आणि चंद्र याचं युती होते तेव्हा गजकेसरी योग निर्माण होतो आणि जेव्हा गजकेसरी योग निर्माण होतो तर तो पैसा घरात टिकून राहतो. आणि म्हणून तांदळाच्या डब्यामध्ये पैसा ठेवणं इट्स अ गुड थिंग. मी आधीच म्हटलं होतं की इकडे डब्यात तिकडे डब्यात ठेवू नका, पण तुम्हाला ठेवायचं झालंच तर तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये पैसा ठेवू शकता. आणि ज्यांना ठेवायचं नसेल तर त्यांनी तांदळाच्या डब्यामध्ये केसर आणि हळद कुंड असतं ना, हळकुंड, बरोबर, हळकुंड ती नक्की ठेवावी. याच्याने पण तुमच्या घरामध्ये भरभराट राहील आणि पैसा हा टिकून राहणार आहे. एकदा परत सांगते, ह्या सगळ्या गोष्टींनी असं नाही आहे की भरभराट होणारच आहे. तुम्हाला याच्यासोबत कर्म करावे लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्टसाठी असतात, तुमचे लक एन्हान्स करतात, तुम्हाला गाईड करतात. पण तुम्ही म्हणाल ठीक आहे मॅडम मग आम्ही हेच करतो आणि घरात बसून राहतो तर इट्स टोटली रॉंग. तुम्हाला मेहनत आणि तुमचे कर्म तर करावेच, मेहनतीला पर्याय नाही. आता अनेक जण नोकरीनिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात, मग त्यांचं घर बदलतं. मग तेव्हा त्यांना कसं कायमस्वरूपी घर नाही घेत तर ते रेंटवर घेतात. पण जरी रेंटवर घर घ्यायचं झालं तरी आपण तिथे काय करायला पाहिजे रेंटच्या घरात जाण्याआधी किंवा घरात प्रवेश केल्यानंतर? तर रेंटवर घर घेत आहात तर सगळ्यात आधी मिठाचा पोछा हा घरामध्ये लावून घेतला पाहिजे. कारण आपल्याला माहिती नाही की आपल्या आधी ते कोण राहायचे, त्यांचे कर्म कसे होते, पॉझिटिव्ह होते, निगेटिव्ह होते, पूजा पाठ व्हायची नाही व्हायची, त्यांनी काय केलेलं आहे, तिथली एनर्जी आपण पॉझिटिव्ह करतोय इन शॉर्ट.
जर उदक शांतीची पूजा करू शकला तर उत्तम, नाही करू शकत हरकत नाहीये. मिठाच्या पाण्याने पोछा करून घ्यायचा आहे. घरामध्ये धूप करून घ्यायची आहे. ओके. धूप ही आपली गोवरी असते, त्याच्यावरती सगळ्यात आधी तर आपले पिवळ्या कलरची मोहरी येते, बरोबर. ती टाकायची आहे. लवंग, कपूर आणि थोडीशी फिटकरी म्हणजे त्याला ॲलम जे म्हणतो आपण, ओके. तर हे टाकायचं आहे. गौरीला छान गरम करायचं आणि त्याच्यावरती हे टाकायचं, त्याच्याने धूळ होते, धुवा होईल. थोडंसं गुगुळ पण टाकायचं म्हणजे छान सुगंध पण येईल. तो पूर्ण घरामध्ये फैलला पाहिजे, म्हणजे ती पॉझिटिव्हिटी येईल आणि देन यू हॅव टू यूज इट. मग ज्या रेमेडीज मी सांगितल्या, फॉर एक्झाम्पल तुमचं टॉयलेट चुकीचे आलेलं आहे, तर मी तुम्हाला फक्त टेपच सांगितलेले, ते टेप तुम्ही यूज करू शकतो, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. म्हणजे ती तिथली एनर्जी पॉझिटिव्ह. बरोबर. आता आपण नवीन जागी घर घेताना, आता ती गावाकडे असेल किंवा मोकळ्या जागी असेल, तर वास्तुशांती गणेश पूजन केल्यावर वास्तुपुरुष पुरतो जमिनीमध्ये. हो. पण आता मुंबईसारख्या शहरांमध्ये किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये बिल्डिंगमध्ये घर घेताना आपण काय करायला पाहिजे? आता बिल्डिंगमध्ये आपण एक काम करू शकतो. जेव्हा आपलं पूर्ण इंटेरियर होऊन जातं, सगळं सेटअप झालेलं आहे, तोडफोड जी काही करायची ती झाली आहे, त्याच्यानंतर आपण वास्तुशांती करतो. बरोबर. करायलाच पाहिजे, वास्तुशांती करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर घराची एकतर भटजी सांगतात तुम्हाला दिशा, किंवा आग्नेय दिशेमध्ये जो कॉर्नर येत असेल, त्या कॉर्नरला थोडंसं तुम्हाला म्हणजे ती टाईल्स थोडीशी काढून तुम्हाला तिथे तुम्ही तुमचा आपल्या वास्तुपुरुषांना पुरायला पाहिजेच. आणि वास्तुशांती का करावी, तर आपण जी तोडफोड करतो, ज्या छोटे छोटे जीव जंतू आहेत त्यांना त्रास देतो, तर त्यांना माफी मागण्यासाठी वास्तुशांती केली पाहिजेच. तर आणि करायलाच पाहिजे. त्यामुळेच मग आपल्याला भरभराट येते. बरोबर. पण काही जणांना मी पाहिलेली आहेत की त्यांच्याकडे वेळ नसतो, मग ते म्हणतात की मी आधी राहायला जातो, मग वास्तुशांती आरामात करू 1-2 महिन्याने. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी त्यांना असं सांगणार आहे की ज्यांना वेळ नाही आहे, मग वेळ हातातून निघून जाते. आणि मग त्यांना कळतं की अरे आमच्या घरात आम्ही इथे आलो तेव्हापासून एक शांतता नाही आहे, समाधानी नाही आहोत, किंवा मुलालाच त्रास होतोय. हे असं नाहीये की देव मुद्दाम तुम्हाला त्रास देतो, असं नाही आहे. आपल्याकडनं ज्या जीवजंतूंचा त्रास, आता कारण आपण बांधकाम करतोय, ती जी बिल्डिंग बनली असेल तिथे आधी कोणतं तरी झाड असेल, त्या झाडावर घरटं असेल, त्या पक्ष्यांचं घरटं असेल, म्हणजे ते पक्ष्यांचं घरटं गेलं त्या बिल्डिंगमुळे, तिथे छोटे छोटे जीवजंतू असतील, त्यांची जागा गेलेली आहे, आणि अजून बरेच काही असतं. तर त्यांना ते घर बांधण्यासाठी लाकूड कुठून आणलं असेल, अजून सिमेंट आणलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणताना जितक्या जीवजंतूंचा आपल्याकडनं आपल्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे, त्यांना आपण माफी मागतो. ओके. आणि त्या देवाला, त्या वास्तुपुरुषाला याच्यासाठी आतमध्ये ठेवलं जातं की म्हणजे उलट पुरल्या जातं बघा, उलट सरळ नाही ठेवत, उलट पुरल्या जातं की माझ्या घरामध्ये तू सुख शांती आणि समाधानी आम्हाला राहू दे. आणि त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी कधी येते, जेव्हा तुम्ही ऑलवेज चांगलं बोलता. कारण वास्तुपुरुष हा ऑलवेज तथास्तु म्हणत असतो. बरोबर. तुम्ही म्हणाल आमचं तर आयुष्यच असं आहे बाई, आम्ही काय करायचं, माझ्या तर नशिबातच हे लिहिलेलं आहे, माझ्या तर नशिबातच ते लिहिलेलं आहे. इकडे वास्तुपुरुष काय म्हणतोय, तथास्तु. म्हणजे जे लिहिलेलं नसेल तेही होईल बघ तुमच्या लाईफमध्ये. म्हणजे आपण सकारात्मक बोला ऑलवेज. अननेसेसरी निगेटिव्ह बोलू नका की माझा बॉस असाच आहे, माझा बॉस ढमकाच आहे, आमचे हे असेच आहे, माझी सासू तशीच आहे, व्हॉट एव्हर जे काही तुम्ही बोलत असाल, विचार करून बोला घरामध्ये बोलताना. कारण तुम्ही जे बोलणार आहात ते घरामध्ये त्या एनर्जीज तशा डेव्हलप होणार आहे. जितकं पॉझिटिव्ह बोलाल, जितकं चांगलं बोलाल, घरामध्ये एनर्जी पॉझिटिव्ह राहणार आहे. त्यासाठीच घरामध्ये रोज सकाळी कोणत्याही देवाचा मंत्रोच्चार झाला पाहिजे. हल्ली तर इतकं इझी आहे की युट्यूब स्टार्ट करा, तुम्हाला जो मंत्र पाहिजे तो लागणार. म्हणजे स्वतः म्हटलं नाही तरी पण चालेल, पण कानावर पडलं पाहिजे. ते घराची एनर्जी झाली पाहिजे आणि बूस्ट व्हायला पाहिजे. त्यातल्या त्यात ब्रह्मतत्वात जर सुरू झाला मंत्रोच्चार तर अजून उत्तम. बरोबर. आता आपण पाहतो की नॉर्मली तर मुलं शाळेत असतात, सकाळी पॅरेंट्स कामावर असतात, रात्री सर्व एकत्र येतात. तर मग जेव्हा ते डायनिंग टेबलवर बसतात जेवणासाठी, तर ते डायनिंग टेबलची दिशा काय असायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र राहणं किती गरजेचं आहे त्यावेळी?
सगळ्यांनी हा तर मी वास्तूला अनुसरून नाही म्हणणार, थोडं प्रॅक्टिकली पण बघा की जर तुम्ही दिवसभर बाहेर आहात तर एकासोबत जेव्हा तुम्ही येता तर तुमचं बॉन्डिंग तयार होतं. बरोबर. आणि शक्यतो तुमचा जो डायनिंग एरिया आहे हा जर ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टला असेल, जसं मी आधीच सांगितलं की पूर्व ईशान्य जो दिशा आहे ही दिशा रिक्रिएशनची आहे, फनची आहे. जर या दिशेमध्ये तुम्ही जेवायला बसत असाल तर सगळे एका सोबतच बसणार. बरोबर. मोज मजा हसी आपण म्हणतो ना, हसत बरं. खेळत आपण जेवणार आहोत. बरोबर. पण मूल आहे, सकाळी त्याला जेवायला घालायचं आहे आणि तो जेवत नसेल तर मग त्याला साऊथ ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण आग्नेयाला जेवायला बसवायला पाहिजे. बरोबर. तर ते त्याच्यासाठी डायजेशनसाठी चांगलं आहे, त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप होईल आणि तो स्ट्रॉंग पण बनेल. बरोबर. पण आता छोटंसं घर आहे, मग काय करू, तर फक्त 3 दिशा शक्यतो करू नका, म्हणजे त्या 3 दिशामध्ये नको. तर कोणती 3 दिशा, एक तर दक्षिण नैऋत्य साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्य आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आग्नेय. या 3 दिशांमध्ये डायनिंग नको, बाकी सगळीकडे असलेलं ओके आहे. बरोबर. आणि जो सूर्यप्रकाश येतो घरामध्ये तो कोणत्या दिशेने आलेला चांगला? सूर्यप्रकाश कोणत्याही दिशेने आलेला चांगलाच असतो. ओके. तसं बघितलं तर पूर्वेपासून आलेला उत्तम आहे. पण मी म्हणेल की नाही, मग आम्हाला बाकी सगळं माझ्याजवळ जुळलं नाही, नाही म्हणे त्या मॅडमनी सांगितलंय पूर्वपासूनच किरण यायला पाहिजे, बरोबर, तरच आपण हे घर घेऊया. तर मी म्हणेल तसं करू नका. घरामध्ये सूर्य किरणे येणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यातल्या त्यात पूर्वपासून आलेल्या जास्त बेस्ट आहेत. ओके. पूर्व थोडंसं आग्नेय दिशेपासून आलेल्या उत्तम असतात. बरोबर. आणि असं मी ऐकलंय की घराच्या मुख्य दरवाजासमोर कोणती झाडं नसावीत, म्हणजे वड, पिंपळ किंवा काही असे काही नियम असतात का? घराचं आता जर तुमचं खालचं घर आहे, बरोबर. आतापर्यंत आपण फ्लॅट्स बद्दल वगैरे बोलत होतो, पण घराचा मोठा आहे आणि तर शक्यतो घरासमोर मोठं कोणतेही झाड नसावं. त्याच्या मागे रिझन, लॉजिक हे आहे की तो मोठा होणार, त्याचे रूट्स तुमच्या घरापर्यंत येतील आणि हळूहळू तुमचा जो बेस आहे, पाया तो हलणार. त्याच्या मागचं रिझन हेच आहे, बाकी काही बरोबर असं मोठं हे नाही आहे. आणि मग फुलझाडं कोणती लावायला पाहिजेत? कारण खूप जणांना आवड असते फुलांची. फुले झाडं सगळी लावा. मोगरा आहे, गुलाब आहे, जाईजुई आहे, जास्वंद आहे, ही सगळी छान झाडं आहेत. मस्त तुम्ही ते पूर्वपासून नॉर्थला, पूर्व दिशेला तुम्ही ती लावायला पाहिजे आहे. चाफा, चमेली, या लिली, सगळ्यात मी असं म्हणेल की लिली, व्हाईट लिली हा पश्चिम दिशेला चालतो. ओके. शक्यतो पश्चिम दिशेला मीच म्हटलेलं की झाड नको, पण व्हाईट लिली जी आहे हे झाड जर मिळालं किंवा ती फुलं पण तुम्ही पश्चिमेला ठेवली तर घरामध्ये छान भरभराट होते. ओके. काही जणांना फुलझाडांची आवड असते, पण त्यांच्या घरामध्ये अशा काही जागा असतात की तिथे सूर्यप्रकाश येत नाही. मग ती लोक काय करतात की खोटी झाडं तिथे ठेवतात. तर मग खोटी झाडं ठेवणं चांगलं की वाईट? हे बघा, आर्टिफिशियल प्लांट्स किती ग्रो होतात? नाही होतात. बरोबर. जर ज्या गोष्टीची ग्रोथच होणार नाही आहे, बरोबर, ती तुम्ही घरात ठेवली तर तुमची ही ग्रोथ कुठे ना कुठे थांबणार आहे ना. तर शक्यतो टाळा. शक्यतो टाळा. आर्टिफिशियल प्लांट्स, आर्टिफिशियल फ्लॉवर्स हे ठेवणं शक्यतो टाळा. थोडंफार घराला सजवण्यासाठी इट्स ओके आहे. अदरवाईज जर तुम्हाला पॉसिबल असेल की तुम्ही नॅचरल फ्लॉवर्स, नॅचरल प्लांट्स ठेवू शकता तर तेच ठेवा. बरोबर. पण आर्टिफिशियल मी असं शक्यतो, कारण त्याच्या मागचं दुसरं रिझन पण हे आहे की त्याच्यावर माती बसते, धूळ बसते आणि ज्या घरामध्ये जितकी धूळ, जितकी माती, जितके जाळे तितकी निगेटिव्ह एनर्जी. ओके. म्हणजे घर स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे. येस, कंपल्सरी तुमचं घर नीट आणि क्लीन असायलाच पाहिजे.